का शांताराम भाऊ, हा गटोळ सापडले का नाही? नाही ना कौशलाजी, मी पायत पायत आलो, काही दिसले नाही बा. तुम्हाला दिसले का? तुम्ही आले ना तर त्याच रस्त्याने आले ना, पायत पायत आले असाल ना. हो ना, म्हणून तर आम्हाला 10-15 मिनिटं उशीर लागला. हा सगळं पायत आलो ना आम्ही. इकडे तिकडे धुऱ्यान नजर टाकत त्याच्यात. हा पण कुठं गटोळी नाही दिसले. आणि ते तुम्ही म्हणे काय झाड पडलेलं आहे रस्त्यात, ते नाही दिसलं. हो ना, मी तेच विचार करू आलो. झाड तगड्या पडलेलं होतं इथं रस्त्यावर, ते दिसून नाही राहिलं. बहुतेक मला वाटतं कसं माहिती का, ते झाडाचं इंधन न्यायला आलेलं कोणी असेल का नाही, ते गटोळे नेलं असेल तर काय माहित मग. ते सापडले असेल तर. हो शांताराम काका, ते इंधन तोडायला आले त्याने नेलं म्हणता. हा ते तेवढं ते झाड तोडाले कमी टाइम लागते का? एवढं मोठं झाड तोडत तोडत बसे लोक, आपल्याला ते सापडले नसते का? सकाळी चालू ना आता आपण. नाही ना, पण झाड होतं ना तिथं, ते पडलेलं होतं ना, आडवं मोठं झाड होतं पडलेलं. मी 2 डागा बाजूला बी केल्या होत्या, पण ती आता दिसून नाही राहिल्या. कशा काय कडे तिच्या नेल्या कोण का काय. आणि माय गटोडे कसं काय तिथं पडले का, जरा रस्त्यानं अलीकडे कुठं पडले, कोणा सापडले असेल तर माहिती पडतेच म्हणा, गावात कोणा कोणी चर्चा होतेच. ते तुमच्या हिरीवर पाहिले का बरोबर? इकडे तिकडे ठेवलेले असेल तर पहा बरोबर आणखी. नाही ना बा, खोपीत काय ठेवणार आहे. आम्ही दोघांनी, डॅनी अभिजन, आम्ही दोघांनी सगळे गटोळे टाकले होते ना गाडीत टाकली, लगे दोरीगिरी बांधली, मस्त गेलो होतो ना मी. तुम्हाला जर भरोसा नसेल तर चला तुम्ही पहा ना, चला ना तुम्हाला दाखवतो ना. खोपीत आहे का पहा तुम्ही तुमच्या यानं. भरोसा नाही असं नाही काही, पण ते कसं आहे माहिती का, आपले गटोळे तर पाहायला लागला कुठे गेले ते. मी काय म्हणतो, चला एकदा, मला जरी नसेल दिसल तर आपण सगळेजण पाहू ना. चला इथे खोपडीत आहे का पाहू, चला. चला मंजुळा, एकदा पाहून घेऊ आपण. मग कापूसाचा सुरुवात करता येते. पाहू कौशलाजी, पाहून घ्या ना तुम्ही. इथं दिसते का कोणती एकतरी गटोळी दिसते का? सगळे मी टाकले होते ना, गाडी टाकली घेऊन गेलो. इथं काय ठेवणार आहे बा? तुम्हाला पाय वाटत असेल तेव्हा आतल्या खोलीत बी पाहून घ्या. नाही गटोळे तर एकही नाही दिसू राहिली इथं. पण ते आता गेले कुठे मग आपले गटोळे? सांगा आता, बायाला जरसा तरी भरोसा आहे का? येईल वाटू राहिलं का आपणच गटोळे लपून ठेवले? आपण का आपलेच गटोळे आपण काय लपून ठेवणार आहे? कौशलाजी, आतमध्ये जाऊन पहा ना बा. पहा ना तिकडे आतमध्ये जाऊन, आहे का कुठं आहे का ठेवलेले? तसं नाही शांताराम भाऊ, आता आम्हाला वाटलं बा राहिले असेल रात्रीचे अंधार गिंधार होता. हे 2 गटोळे राहिले बा विसरून. मग त्यांनी अभिजिन आतमध्ये ठेवले असेल तर. विसरून राहायचा विषयच येत नाही ना. आता एवढे मोठे गटोळे आहेत, ते का न दिसण्यासारखे आहे का? आम्ही सगळे टाकले ना, मी स्वतः टाकले सगळे गटोळे आणि मस्त आलो ना. पण ते आता ते रस्त्यानं पडले का कुठं पडले ते समजायला मार्गच नाही. एक तर तुम्ही बी तुम्हाला माहित होतं ना आपला कापूस येत नाही बा, लवकरच गाडी घेऊन यायचं होतं, बैलगाडी घेऊन. आणि सोबत सोबत जाता आलं असतं ना, आम्हाला बी गाडीत बसून जाता आलं असतं. काय सांगा आता येईल. आता ते सरपंच आले, ते लाईन पडला, ते येईल, सगळ्याला माहित नाही पडलं पाहिजे बा आपण कापूस येसून घेतला आज म्हणून. म्हणून आपण उशिरा आणले ते गटोळे. हो कौशलाजी, आता आपलं सगळं वेळेवर झालं ना. तिकडलं ते सगळं निपटल्यावर वेळेवर तुम्ही आपल्या कामाला आले. मग वेळेवर सगळं ते गाडी गिडीचं सगळं जमते का? मी काही टेन्शन नाही घेतलं. जाऊ दे म्हटलं, नेताचे ते आपले गटोळे काय कुठे जाणार आहे. हो ना, असं कधीच होत नाही ना. आम्ही आता एवढे वर्ष झाले कापूस येतो. पण आमचे गटोळे बाई इकडे तिकडे गेले असं आमचं कधीच झालं नाही ना. कौशलाजी, हे बाई इकडे आहे वाटते गटोळे. कुठे आहे मंजुळा? तेव्हा ती तिकडे आहे ना. गटोळे इकडे कशी काय राहिले? मी आता गाडीत टाकले होते सगळे गटोळे. इकडे आहे म्हणते ही मंजुळा. चला हो कौशलाजी, चला. काय कुठे आहे पाहू द्या. कुठे आहे मंजुळा गटोळे? हे काय तालपत्रीने काहीतरी झाकून ठेवलं आहे ना, याच्या खाली आहे वाटते बहुतेक. सांगा आता, याच्या खाली कुटार झाकून ठेवलेलं आहे ना बा सोयाबीनचं. याच्या खाली काय गटोळी मी झाकून ठेवणार आहे का? मी म्हटलं खरोखर आहे का गटोळी इथं? अहो मंजुळा, कुटार होईना ते. त्याच्या खाली काय गटोळी राहणार आहे का कापसाचे? नाही, मला वाटलं याच्या खाली काही लपून गिपून ठेवले असेल तर तुम्ही मजा केली असेल कोणाचं. सांगा आता, मजा करायला का काय थट्ट्याच्या लागता तुम्ही का काय? तर कापसाची मजा करत असते का काय तुम्ही पण बाया? मंजुळा, काही करता हो तू. त्याच्या खाली नाही हो मंजुळा, ते काल एक कुटार तसं होतं ना, आपण काल नव्हतं का जेवायला आलो इथं. त्याच्या खाली नसते, त्याच्या खाली ठेवता येत असते का गटोळे? नाही बा, पाहून घेते, नाही तर काळा ते तालपत्री काढा आणि पाहून घेते कुठार आहे का बा, लपून ठेवले का काय. नाही तर त्या इरीत बी पा, इरीत टाकले असेल तर काय तुमचं बा भरोसा नाही जरसा बी कास्तकारावर. तसं नाही शांताराम भाऊ, आता आम्ही एवढा मेहनतीने कापूस घेतला, आमचा जीव तुटत नसेल का? हो ना कौशलाजी, पण तुमच्यापेक्षा माय नुकसान झालं ना. क्विंटल 1.5 क्विंटल कापूस जाणं म्हणजे का सोपं आहे का? 1 क्विंटल तर असेलच ना ते कापूस, 2 गटोळे म्हटल्यावर. आमचं एवढं नुकसान झालं याचं तुम्हाला काही नाही. तुम्हाला तुमच्या मजुरीचीच पडली फक्त. तसं काही नाही शांताराम भाऊ, ते मंजुळा काही समजत नाही. जाऊ द्या, आता आम्ही आता कापूसाचा सुरुवात करतो, झाला पाहिजे ते आज. तसं नाही कौशलाजी, आम्ही तुमच्यासाठी एवढं हे करावं. काल तुमची एवढी भानगड होणार होती, आम्ही त्यांनी सगळं निपटवलं म्या. आणि उलट तुम्ही मावरच हे करता.
आता माय जीव तुटत नसेल का? मायाच कापूस होईना. हो बरोबर आहे, पण काही हरकत नाही. जाऊ द्या, पाहता येते त्या गडोळ्याचं काय होते ते. भेटते तुम्ही एकदा, नाही तर जाऊन पाहता रस्त्यानं. भेटले तर भेटले, नाही भेटले तर मग पाहता येते नंतर. पाहतो बा आता रस्त्यानं जाऊन एकदा. भेटले तर ठीक. नाहीच भेटले तर मी काय म्हणतो कौशलाजी, तुम्हाला वाटल्यास मी एक वरी 100 रुपये त्या गडोळ्याचे देऊन देईल तुम्हाला. काही टेन्शन नका घेऊ. जाऊ द्या ना, ते पाय भेटले तर पहा तुम्ही. तुम्ही जा फक्त एकदा रस्त्यानं पाहून या एकदा. आम्ही तोपर्यंत कापूशीचा सुरुवात करतो. आता हे येचून झालं पाहिजे ना. आणि आज जरा लवकर आणता गाडी. बस आता इकडून रस्त्यानं पाय पाय जातो. भेटले तर गटोळे ठीक. नाही तर मग आता येताना तिकडून गाडी घेऊन बैलगाडी घेऊन येतो. आणि जाताना गटोळे टाकले की तुम्ही गाडीतच चाला माझ्यासोबत. सोबत जायचं आणि घरी गेले की वजन करायचं आणि मोकळं व्हायचं. बरं ठीक आहे, जा मग तुम्ही. आता आम्ही कापूशीचा सुरुवात करतो. लाईनी पाटील, कशी मजा आली मग रात्री? शांताराम भाऊची कशी मजा आली? म्हणाले का पहिले तर ते भूताने भिवाळल्यासारखं झालं. पहिले कसे घाबरले होते. पहिले दचकले लगे. मग लगे आणखी ते लाकडाचं आणि हे काय झाड पडलेलं. हो ना, आपल्या शोध पंगा घेत होतं. आता कशी आली बाई? कमीत कमी 1 क्विंटलच्या वरच आहे ते कापूस. 1 क्विंटल 10 किलो तरी भरलंच मला वाटते. हो ना, पण ते आपण ते गटोळ ठेवलेलं तिथं बरोबर राहील का? मग नंतर काय करायचं त्या गटोळ्याचं रे? पाहता येते आता हे 2 दिवस वातावरण शांत होऊ द्या. मग टेन्शन नाही. हे बघ, मी काय म्हणतो, एरियात आपल्याला गहू पेरला तर ते वाढत राहा लागते ना. जागा राहा लागते तर कसं आहे माहिती का, रोजच्या पार्ट्याच मग आपल्या तेवढे पैसे जाय ना. हे बाई, मी काय म्हणतो, या पोरा सोळ्याले पार्ट्या देऊन टाकायच्या. लेकरं यायला ते आपल्या येणं मग वावरात. हो रे, ते जमते मस्त. हे लाऱ्याच्या त्या गीत्या हे सगळे रोजचे मग आपल्या वावरातच राहील ना तिथं. तिथंच मस्त रोज पार्टी करायची, काय टेन्शन नाही. हो ना, तर काय. मस्त माईक मजूर येऊ राहिलं होतं ना. येऊ द्याल नाही ते शांताराम भाऊ. आता काल माझ्या कापूस येऊन झाला असता, काल आज. आता मग ते कांदा लावायचा आहे. कांदा लावून झाला असता माया. कांदा लावायला सुरुवात झाली असती, ते कांदा अटकला माया लावायचा. तुझ्या कांदा लावायचाच राहिला का रे आणखी? मी घेतला बा त्या दिवशी लावून. एक तर कसं आहे माहितीये का, यावर्षी कांदा जास्त भेटला नाही ना. बियाणं जास्त भेटलं नाही. त्याच्यानं कसं 1-1.5 एकरच बेल घेतला लावून. आता मग तेवढा काय करतं? हो लाईनी पाटील, यावर्षी कांदा लावणारे कास्तकार लय आहे ना. लय जण कोणी बी कांदा लावतो म्हणून राहिले तर. मग एवढंसं बियाणं आलेलं ते कोणाकोणाला पुरल? काही काही जणांना भेटलंच नाही ना. मी आता घेतलं बा ते कसं भानगड करून. कांद्यासाठी वावर झाला का मग तयार? बापा वावर तयार आहे, आता लावायचं आहे बाकी फक्त. कांदा गिंदा सगळं रेडी आहे, फक्त लावायचंच बाकी आहे. होते, काही हरकत नाही. ते तिकडलं ते कापसावर गेलेलं मजूर बी काही येऊ राहिलं म्हणते गावात. वापस येऊ राहिलं ते भेटते आपल्याला. आणि ते आता गुंपाजी येऊ राहिली, काही टेन्शन नाही. मग काय तो लाईनी पाटील, आपला का कापूस काय याचाच राहते का? घे ना म्हणा आता शांतराम काकाले. आम्हाला हे करतं का? कसा फटका बसला आता त्याले. पणले का मारती? आपले काल कमी झाले का बे? काल का ते झाड पाळून टाकणं. नंतर ते झाड उचलायला लावले तो. राहिले असते रस्त्यावर पडून तर कोण ना कोण उचललेच असते ना. रात्री झाले का ते उचलायला किती भार गेलं. तसं नाही लाईनी पाटील, कोणते काम करताना प्लॅनिंग करावं लागते. आता आपल्यावर शेक याचं कामच नाही राहिलं ना. एक तर कसं आहे माहितीये का, ते झाड गिड आपण सगळी उचलून टाकल्याच्या ना शांताराम काकाचं खरं वाटतच नाही ना. कोणालाच खरं वाटत नाही, त्या बायाले खरं नाही वाटणार ना कोणाला नाही. जिकून तिकून वाटलंय तरी ते कोणाला वाटत बघ काय भूताटकी झाली का काय झालं. आपल्यावर येतच नाही. आता आपल्याला टेन्शन नाही झालं. हो रे का हे मारती, हे बरोबर केलं पण तो. आता आपण मी तसं करतो ना. हे बाई कसं म्हणते का, बयाच अशी गोष्ट काढतो. काय का माझ्या वावरातलं हे गायब झालं, ते गायब झालं. आहे का नाही, जमते मस्त मग. बस आणि 2-3 दिवसात हे निपटलं की मग आपल्या पार्ट्याच पार्ट्या. मग गव्हाचं पंड्याला गेलं की तिकडे पार्टी. काय मजाच आहे मग आपली. बरं चाल मग, पाहता येते 2 दिवसांनी. चल मी जातो आता घरी. नाही हो कौशलाजी, तुम्हाला काय वाटते गटोळे आपले खरंच पडल्यासारखं रस्त्यानं? आता रस्त्यानं पडले का काय? आता शांताराम सांगू राहिला आता काय आता, पण कुठं जातील कुठं गटोळे पण? मला काय वाटतं कौशलाजी, त्याने बहुतेक आपले गटोळे लपून ठेवले. त्याने घरात लपून ठेवले सर. बयाच पडले करू राहिले ते. काल आपला कापूस शेतनं चालू होता, आता कशी करत जाते माहित नाही का? आपण 80-80, 85-85 किलो कापूस शेतनं होऊ राहिला आपला बा. तुम्हाला आता तर 650-700 रुपये मजूर पडू राहिली असं म्हणत आहे ना का ते? त्याचा जीव तुटत जाय ना. तुम्ही बाया असून म्हणे 700-700 रुपये मजूर पडू राहिले तुम्ही. हो 700 रुपये मजूर पडू राहिली आपल्याला, पण मग कामही तेवढं करावं लागते ना. घरून किती लगबगीने या लागते. आणि आपण बसतो तरी का आता? पाणी प्यायला तरी बसतो का आपण? पटापट येसनं चालू आहे ना आता. किलोनी येसनं म्हटल्यावर माणूस घाई करतेच. हो ना, आपण मजुरी शिल्लक पडली पाहिजे म्हणून घाई करतो. पण याच्या कास्तकाराच्या डोळ्यात भरते ना. एवढी मजूर पडू राहिली बा, असं तसं. आम्हाला तर काहीच नाही उरत, सोयाबीनात नाही उरलं, याच्यात नाही उरलं, असे करतात ना मग ते. हो ना, पण आता ते उरत नाही तर आपण काय करणार मग? आता आपली मजुरी सोडणार आहे का आपण? आपल्या मजुरीवरच पोट आहे ना.
आपली मेहनत त्याला दिसतच नाही ना. हा आपण किती काय मेहनत केली. हा तरी मध्ये तुम्ही मध्ये एवढीच मजुरी पाडली तेवढी मजुरी पाडली. हा एखाद्या कामात एखाद्या उद्यात जर कधी मजुरी पडली नाही शिल्लक तर लगेच याच्या डोळ्यात भरते ना. म्हणून तर मला वाटते बहुतेक हवा हे ना आपल्याला मजुरी जास्त पडली नाही पाहिजे म्हणून आपले ते मोठे 2 गटोळे लपून ठेवले आहे ना. हा त्याला माहित आहे एरिया आता हे काय म्हणणार आहेत. हा कशी म्हणत मग ते पहा ना. हा 100 रुपये देतो म्हणजे एका गटोळ्याचे. हो गटोळे नाही सापडले तर 100 रुपये देतो म्हणे. हा आपल्या आता 50 किलोचे गटोळे होते तर हा 50 55 किलोचे गटोळे असेल ते. हा नाही म्हटलं तरी 8 5 30 म्हणजे 300 350 रुपये मजुरी होती ना आपली त्याच्यात. हा आणि ते म्हणते आता 100 रुपये देतो म्हणे. काही नाही याच्यात संतराम काकाची चाल आहे. हा त्याने कसं माहितीये का आपल्याला मजुरी एवढी द्या नाही वाट राहिली म्हणून आता त्याने गटोळे लपून ठेवले. आता 100 रुपये देऊन टाकतील त्या 2 गटोळ्याचे. हो कौशलाजी म्हणूनच त्यांनी उशिरा गाडी आणली वाटते. हा आणि उशिरा आपले गटोळे आणले तर आपल्याला त्याच्यासोबत येऊ दिलं नाही. बरोबर आहे मला तसंच वाटू राहिलं. हा नाही तर कसं माहितीये का त्याचं सगळं खोटं वाटू राहिलं ना. हा ते झाड पडलं म्हणे. हा रस्त्यात झाड पडलेलं होतं मग तिथे थांबलो. हा पण आपण आलो तर पाहिलं ना एकही झाड दिसलं नाही ना. कुठं रस्त्यात काय झाड दिसलं का डांगा दिसला का काय दिसलं आपल्याला. काही नाही सगळं खोटं आहे त्याचं. हा गटोळे त्याच्या घरीच आहे. नाही ना मग असं असेल तर मग आपली मजुरी काय सोडायची आपण. हो ना मग कौशलाजी आपली मजुरी तर सोडायची नाही पण आपल्यासोबत हे करतात का ते. आपण हे करू ना मग. हा आपले 70 किलोचे गटोळे होते म्हणून सांगायचे त्याले. हा 70 75 किलोचे होते म्हणा. 70 किलोचे तरी पैसे लावा. नाही हो आपण 2 गटोळे केले होते ना. हा त्या मोठ्या गटोळ्यात आपला 50 55 किलो असेल आणि ते दुसरे जे गटोळे होतं त्यात अंदाजे सांगतो ना 20 किलो असेल आपला. असा आपण 17 किलो कापूस घेतला. हो ना आपल्याला माहित आहे आपल्याला का अंदाज येत नाही का गटोळा उचलला की अंदाज येते किती किलो भरते ते. हा 50 52 किलो असेल आपले गटोळे. पण आपण त्याला सांगायचं ना. आपण म्हणायचं आमचे गटोळे बा 70 किलोचे होते 75 किलोचे होते म्हणून सांगायचे एक परी. हा 70 किलोचे पैसे लागलेच आम्हाला. तेव्हा मग खरं सांगतील तर सांगतील मग त्याने ठेवलेले असले गटोळे तर ते नक्की सांगतील मग आपल्याला. हो बघा त्याने जर लपून ठेवले असेल ना तर ते वजन करून पाहतात ना किती किलो भरते ते. पहिले पाहू द्या ना किती काय किलो भरो. हा आपल्याला 70 किलोचे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणायचं. हा ते पडलेले जरी असले कुठं तरी आपल्याला घेणं नाही. आपली मजुरी आपल्याला निघून ना शिल्लक सालक मजुरी निघून येते ना. बरं तसं करू ना मग. हा येऊ तर देते वावरात आले की त्याला पहिले सांगू आम्हाला 70 किलोचे पैसे लागल म्हणजे लागल ते तुम्ही काही करा नाही तर आमच्या गटोळे आणून द्या आम्हाला वापस. हा तसंच करू आपण आपली मजुरी तर आपण काढून घेऊ. बरं चल आता बोलत नको बसू. हा झालं पाहिजे एवढं वावर आपण पुरं करून टाकू आणि मोकळं होते मग यायचं. का राजू डॅनी आबाजी मी तिकडे त्या हरभऱ्याच्या तिकडे गेलो तुम्हाला पाहिले खोपडी जोड. हा तुम्ही तर इकडे आहे. नुसतं खोपडी जोड बसून होते का रे बा शांताराम. हा इकडे आता हिरोई आली होती इकडे आलो बा. इकडे हाकलून दिले त्याले दूर हाकलून दिले आता इकडे चला म्हटलं. बाकी पण लाईने पाटलाचा गहू तर मस्त निघाला हो. हा सर निघाला मस्त एकदम. लवकर पेरला ना लवकर पेरला आणि पटकन निघून आला. आता त्याचं काय घरचंच बाबा ट्रॅक्टर सगळं घरचं आहे त्यामुळे काय त्याले लवकर वाई केली आणि लगे पेरून टाकला त्यानं. तुला कसं काय इकडे आले रिकामं झालं रे बाबा. हा तू आता कापूस येसनं चालू आहे वाटते ना. हो कापूस येणं चालू आहे आता. आज होती येचून माया कापूस. पण मी काय म्हणतो काल रात्री आपण ते गटोळे टाकले ते 8 गटोळे टाकले ना आपण गाडीत. बरं आता मले काय रे बा मी का मोजले का ते. हा तुझे गटोळे आता तो टाकले. हा सगळे तर टाकून दिले तिथून मग गटोळे टाकले होते आपण गाडीतून तू गेला. काहून काय झालं बा. काही नाही कसं आहे माहिती आहे का ते मी रस्त्याने गेलो ते झाडं पडलेले होते तिथे थांबल्या गेलो असं तसं घरी गेलो घरी जाऊन पाहतो तर हे बाया म्हणतात त्यातले 2 गटोळेच नाही म्हणते. हा खरोखर मला वाटलं बा मी टाकताना पाहिलं ना 8 गटोळे होते घर जाऊन 7 गटोळे निघाले. म्हटलं 2 गटोळे कुठं पडले बा रस्त्याने पडले का काय झालं. मी म्हटलं दानी आबाजी विचारून पाहा बा काय आपलं तिथं राहिली असेल तर रस्त्याने दिसली असेल तर. तिथं तो खोपडी जोड तर आपण सगळे टाकले होते गटोळे रे. हा आता रस्त्यानं म्हणावं मी काही घरी गेलो नाही बा आता. हा रात्रीपासून मी इकडंच आहे कारण ते लाईन पाटलाचा फोन आला होता. आता मी जरा उशिरा येईल म्हणे. हा ते झुंब्या बी येऊन राहिला तर त्याच्यानं म्हणून म्हणे जरा वेळ थांबजा म्हणे तिथं पाहिजे म्हणे रोईगी आले तर. तुला तर रात्री म्हटलं मी तू रोईगिरी बांधून घे म्हणून तू तर म्हणे बांधलेला आहे म्हणे मुंगा बांधलेला आहे सगळं हे व्यवस्थित आहे म्हणे. हो ना दोरीगिरी बांधून सगळं ओके होतं ना. पण ते काय झालं कसे गटोळे कुठं पडले काय मला नाही समजून राहिलं ना. हा एक तर ते झाड पडलेलं होतं रस्त्यात त्याच्यानं सगळा गोंधळ झाला. सांग आता रस्त्यात कसं काय झाड पडलं अचानक. काय सांगा कोण पडलं का पाडलं ते समजायला मार्ग नाही बा. रस्त्यानं पाहिलं का मग तो हा पाहिलं का व्यवस्थित. आलो ना मी सकाळपासून इकडे पाहतच आहो. हा रस्त्यानं पाहत आलो. हा आता बाया बी आल्या त्या रस्त्यानं बायाला बी नाही दिसलं म्हणे. आता एकदा परत जाऊन पाहतो म्हटलं बा रस्त्यानं जाऊन पाहतो दिसलं तर ठीक. आता नाही दिसलं तर काय ते इलाज आहे. आता कोणाचं कोणाला भेटलं असेल तर घेऊन गेला असेल घरी. नाही तसं कोणा जर नेलं असलं तरी माहित पडते. हा कोणाला माहित पडते ना दिसतेच ना कोणाले. हा जा मग आता लवकर पाहून ये. हा कोणी याच्या आधी रस्त्यानं जा एकदा पाय. तिकडे रस्त्यानं चाललो होतो आम्ही आपल्या डॅनी आबाजी विचारावं एकदा. चला मी जातो बाबा.
कायच बुवा आता मला नाही वाटत बघ गटोळे सापडल म्हणून. हा आता एक राहिला आता पॉईंट आपला ते गाडी आपली झाडगीर पडलेलं होतं तिथं जाऊन पाहा लागल. तिथं भेटले तर भेटले. सांगा आता हे फोन नाही सुचू देत वाटते बा. कंदील बुडा काय म्हणते? हा बोला कंदील आबाजी काय म्हणता? अरे काय नाही रे शांताराम, ते तू वारत असेल ना? हा वारत असेल ते आमच्या बुडीला विचार बरं, ते चावी कुठे ठेवली म्हणा घराची. सांगा आता मी कोणत्या घोरात आहे ना याची आता चावी. आता ते बाया आहेत सगळे तिकडे वावरात, आता मी तिकडे रस्त्यानं आलो. हो कंदील आबाजी मी इकडे रस्त्यानं आहो म्हटलं, बाया तिकडे वावरात आहेत. चावी कुठे ठेवली आता ते आता पाहा ना, आता कोणाच्या ते हिचा फोन असेल पाहते मंजुळाचा, तिच्या फोनवर लावून पाहा ना. हटले काय? त्या मंजुळाचा फोन लागला नाही म्हणून तर तुझ्या फोनवर लावला. हा तू गेलास नाही का आणखी वावरात? हो वावरात आलतो मी, पण ते माय गटोळे पडले ना काल गाडीतून गटोळे पडले ते आता पाहू आलो बा रस्त्यानं. गाडीतून गटोळे पडले? असे कसे पडले बे? हो काय सांगू तुम्हाला कंदील आबाजी, हे बा अशी कहाणी आहे, मी सांगतो तुम्हाला आता ऐका फक्त तुम्ही. हा असं झालं का? हो त्या कलावर त्या रस्त्यावर ते झाडे गिडे पडलेले होते म्हणतं. हा तिथून मग काय झालं काय नाही तुला समजलं नाही का? अरे का राजा, मग आधी सांगायचं ना. मला माहित आहे तुझ्या गटोळे कोणी नेले ते. अरे काय सांगता कंदील आबाजी, हा तुम्हाला माहित आहे का? मग नाव सांगा ना बा त्याचं. आता जातो मी त्याच्या घरी, एखाद्या बाया कलकल करू राहिले तर. हो नाव घेऊ सांगतो मी कोण नेले ते. पण तू काय कर माहिती का, पहिले ते कमेंटर लोकांचे नाव घ्यायचे राहिले ते घेऊन टाक बरं. हा ते नाव घे पहिले, तेव्हा मग मी सांगतो मी ना कोणी नेलं ते गटोळं. बरं ठीक आहे ना बुवा. हा आता नाव घेतो मी त्या सगळ्या कमेंटर लोकांचे. हा पण सांगतो पण, हा कोणी नेले गटोळे ते नक्की सांगतो. हो सांगतो ना, 100% मला बरोबर माहित आहे कोण नेले ते. चला बा मंडळी, बरं झालं. हा कंदील आबाजीला माहित आहे मग ते कोण नेले ते गटोळे. हा आता माहित झाले म्हटल्यावर आपल्याला घेऊन येतात त्याच्या घरून. गटोळे तर आणूच आपण त्याच्या इथून, पण तेले सांगू म्हणा आपण शांताराम म्हणा काय चीज आहे ते तेले माहित पडल. जाऊ द्या पाहताच येते उद्याच्या याच्यात. हा आता आपली कमेंट करणाऱ्याची नावे राहिली ना, तर आधीच्या व्हिडिओला कमेंट करून प्रोत्साहन देणारे मनोज भाऊ रघुवंशी, दत्तू भाऊ फुके, पांडुरंग भाऊ पतंगे, रेश्माताई अजय चौधरी, त्रिशा गौरव ठाकरे, नितीन भाऊ कदम, नीलकंठ भाऊ धानोरकर, डॉक्टर हितेश भाऊ डहाके, निखिल भाऊ गावंडे पाटील, योगेश भाऊ कावडकर, विठ्ठल भाऊ मुरुक, राजेश भाऊ सुर्वे, सतीश भाऊ रंगारे, त्याचबरोबर तुमच्या सगळे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तर मंडळी सगळ्याचे नाव घेण्याचा तर प्रयत्न आम्ही केला, पण कुणाचं नाव चुकून राहिलं असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.